नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, JMFCची परीक्षा आपली कधी होईल? हा आपल्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी मला सारखंच फोन करून, मेसेज करून ते विचारत असतात. तर त्या बाबतीत जे कंटेम्प्ट पिटिशन कोर्टात चालू आहे, याचं पण आपण आपल्या YouTube चॅनलवर आपण अपडेट घेत असतो. आज आपण त्याचीच माहिती घेणार आहोत. म्हणजे ज्या जाहिराती पेंडिंग राहिलेले आहेत, जे सर्व्हिस रूल त्याच्यामध्ये पेंडिंग होते, ह्या सगळ्या बाबतीत त्याच्यामध्ये जे वैजनाथ पांडुरंग वाजे आहेत, हे पिटिशनर आहेत, यांनी ती कंप्लेंट त्याच्यामध्ये म्हणजे जी केस आहे कंटेम्प्ट पिटिशन किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे आहे, ही कोर्टामध्ये दाखल केलेली आहे. त्यांची पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आणि कंटेम्प्ट पिटिशन आता दोन्ही सगळ्या गोष्टी क्लब केलेल्या आहेत. तर याची आता नवीन जी ऑर्डर आलेली आहे, मी तुम्हाला मागच्या केसमधली ऑर्डर पण मी एक्सप्लेन केली होती. तर आता हे 28 जानेवारीची ऑर्डर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. त्याच्या अगोदर तुम्ही जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर आपल्या कराड लॉ क्लासेसच्या कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल तर ह्या खालच्या स्क्रीनवरचा नंबर जो तुम्हाला दिसतो याच्यावर व्हॉट्सअप ग्रुप असा मेसेज करा. ऑफिसचा माणूस तुम्हाला ॲड करून घेईल. तर मित्रांनो, आता ही जी आपली ऑर्डर आहे याच्यामध्ये पहिल्यांदा तर काय केलं की जे मिस्टर काकडे आहेत, लर्नेड ॲडिशनल गव्हर्नमेंट प्लीडर, यांनी कोर्टाला एक्सप्लेन केले की आम्ही सर्व्हिस रूल जे आहेत ते पब्लिश केलेले आहेत. आता जी अडचण होती आपल्या समोरची, कोर्टाने सुद्धा रिकॉग्नाइज केलं. द लर्नेड काउन्सिल फॉर द रिस्पॉन्डंट नंबर 1 हायकोर्ट मेक अ स्टेटमेंट सिन्स द रूल्स आर नाऊ अमेंडेड. कोर्टाने हे रिकॉग्नाइज केलं. द पाथ इज क्लिअर फॉर द इनिशिएटिंग द प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट अँड फॉर प्रमोशन. म्हणजे जाहिराती येण्याचा इथून पुढचा रस्ता तरी आता मोकळा झालेला आहे. तर ही गोष्ट या ऑर्डरमध्ये क्लिअर होते. त्याच्यानंतर जे पिटिशनर होते मिस्टर वाझे यांनी सांगितले की जवळपास 3,500 पोस्ट आहेत ज्या ॲडिशनली क्रिएट आणि सँक्शन केल्या गेलेल्या आहेत. मग ह्या सगळ्या पोस्ट भरण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यांनी हे पण सांगितलं की ही फार मोठी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये घाई वगैरे पण करता येणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे, असं एक कॉशन त्यांनी क्रिएट केलं. त्याच्यानंतर जे ऑनरेबल हायकोर्ट आहे याने हायकोर्टाचं जे आता जे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट असते सगळ्या जाहिराती बघणारं, त्यांना एक प्रकारे डायरेक्ट केलं. वी डीम इट अप्रोप्रिएट टू डायरेक्ट द हायकोर्ट. त्यांनी हायकोर्टाला डायरेक्ट केलं टू प्लेस बिफोर अस अ ब्ल्यू प्रिंट. तुम्ही आमच्यासमोर एक ब्ल्यू प्रिंट द्या. कशासाठीची? स्टेप्ससाठीची. म्हणजे ह्या सगळ्या ज्या जागा रिकाम्या ज्या जागा आहेत, 3,500 जागा आहेत जवळपास, ह्या सगळ्या भरण्यासाठी तुम्ही नेमकं काय करत आहात? मग त्याच्यात JMFच्या जागा असतील, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन किंवा सिनियर डिव्हिजनच्या असतील, किंवा चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असेल, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज असेल, ठीक आहे, चीफ जज, ॲडिशनल सिव्हिल जज, स्मॉल कॉजेस कोर्ट, सगळ्या जागा ज्या आहेत, ह्या सगळ्या कोर्टांच्या वॅकन्सी भरण्यासाठी काय काय स्टेप्स तुम्ही करत आहात ते आम्हाला सांगा. त्याच्यानंतर वी एक्सेप्ट द हायकोर्ट टू प्लेस बिफोर अस ब्ल्यू प्रिंट ऑफ द प्रोसिजर दॅट इट इंटेंड टू इम्प्लिमेंट फॉर द इयर 2026. 2026मध्ये हायकोर्ट नेमकी काय प्रोसिजर करणार आहे ह्या जागा भरण्यासाठी ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा. सोबतच टोटल नंबर ऑफ पोस्ट किती सँक्शन केलेले आहेत डिफरंट कॅडर्समध्ये, म्हणजे JMFC, CJJD, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज, हे सगळं तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यानंतर 1 जानेवारी 2026ला ह्या सगळ्या पोस्टमध्ये एकंदरीत किती वॅकन्सीज आहेत याची पण तुम्ही आम्हाला माहिती द्या. हे सुद्धा या ठिकाणी कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि एक टाइम लाईन सुद्धा तुम्ही सांगा की ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही कधी इश्यू करणार. म्हणजे पुढची जी तारीख असेल त्या तारखेला आता आपल्याला हायकोर्ट ही सगळी माहिती त्याच्यामध्ये कोर्टासमोर त्याच्यामध्ये देईल. त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पण क्लिअर होतील. ती पण ऑर्डर मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करेल, त्याचं पण मी अपडेट तुम्हाला देईल. पण ते बघण्यासाठी तुम्ही हे यूट्यूब चॅनल अगोदर सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ आला की तुमच्यासमोर लगेच त्याची माहिती मिळेल. ते बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवायचं जेणेकरून व्हिडिओ आला की लगेच यूट्यूब तुम्हाला नोटिफिकेशन देतं. त्याच्यानंतर वी आर कॉशियस दॅट अपॉइंटमेंट प्रोसेस फॉर द ज्युडिशियल ऑफिसर्स कॅनॉट मेक टाइम बाउंड. म्हणजे कोर्टाला ह्या गोष्टीची जाणीव आहे की ज्युडिशियल ऑफिसरची अपॉइंटमेंट करण्याची प्रोसिजर आम्ही टाइम बाउंड करू शकत नाही. आम्ही जर समजा कंपल्सरी केलं हे एवढ्या दिवसात तुम्ही पब्लिशच करा, तर अशा वेळेस थोडंसं क्वालिटीसुद्धा त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होऊ शकते. जे क्वालिटी जजेस इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन जे आहे ते गरजेचं आहे. इफेक्टिव्ह जजेस त्याच्यामध्ये आले पाहिजेत. कॅडर त्याच्यामध्ये प्रॉपर लोक आले पाहिजेत. हे सगळं करण्यासाठी एकदम आम्ही एवढं लिमिटेशन वगैरे आम्ही घालून देणार नाही, हे पण कोर्टाने सांगितलं. नाहीतर कोर्टाने डायरेक्ट कंटेम्प्ट पिटिशनमध्ये आपण सध्याच्याला आपण अपेक्षा तीच करतो की कोर्ट काहीतरी टाइम लावून देईल की तुम्ही ह्या पुढच्या महिन्याभरात जाहिरात काढा, लगेच पुढच्या काही दिवसामध्ये परीक्षा वगैरे घ्या. तर ते न करण्याचं कारण सुद्धा या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढची जी तारीख आहे, वी एक्सेप्ट अन ॲफिडेविट टू बी फाईल ऑन ऑर बिफोर 23 फेब्रुवारी 2026. 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत हायकोर्टाने कोर्टात ॲफिडेविट सादर करा. ठीक आहे, त्याची पण माहिती आली की मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, जेणेकरून आपल्याला ॲटलिस्ट माहिती होईल की किती जागा आहेत, काय कधी जाहिरात येऊ शकतं. हायकोर्टाची जी काही सध्याची जी टाईमलाईन आहे, हायकोर्टाने जी काही टाईमलाईन दिली की एवढ्या दिवसामध्ये आम्ही जाहिराती वगैरे अशा अशा पद्धतीने पब्लिश करू,
ठीक आहे. हे सगळं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळायचं आपण म्हणजे आपल्याला ती माहिती मिळून जाईल त्या ऑर्डरनुसार. आणि पुढची जी तारीख आहे ती 27 फेब्रुवारी या ठिकाणी आपल्याला लिस्ट केलेला आहे मॅटर. 27 फेब्रुवारी 2026ला दुपारी 3 वाजता हे मॅटर परत एकदा लिस्ट केलेलं आहे. हे सुद्धा आपल्यासाठी या ठिकाणी इथे महत्त्वाचं आहे. तर लक्षात आलं सगळ्यांच्या? एकदा थोडक्यात म्हणजे रिक्रुटमेंट रूल्स आता फ्रेम झालेले आहेत. आता बाकीच्या अडचणी दूर झालेल्या आहेत. जाहिरात आता त्याच्यामध्ये लवकर तुम्ही देऊ शकता असे सांगितलंय. आणि सोबतच तुम्ही आता जाहिरात देताल नाही देताल आमच्यासमोर एक टाईमलाईन तरी द्या. 23 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टामध्ये सगळी ही माहिती दिली जाईल. ज्याच्यानुसार आपल्याला माहिती पडेल की किती जागा आहेत किंवा काय-काय जाहिरात येऊ शकते किंवा कुठल्या तारखेपर्यंत जाहिरात येऊ शकते. ठीक आहे. अजून त्याच्यामध्ये काही कुठली माहिती आली, तर मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर त्याच्यामध्ये सांगून देतो. तुम्हाला कोणाला जर आपली जे-एम-एफ-सीची बॅच जॉइन करायची असेल, तर जे-एम-एफ-सी प्रिलिम्स 7th बॅच आपली सध्याच्याला सुरू आहे. संध्याकाळी 7 ते 8 मध्ये आपलं लाईव्ह लेक्चर असतं. त्याच्यामध्ये साक्ष अधिनियमचे आपले 25 लेक्चर फक्त झालेले आहेत. ते झालेले लेक्चर तुम्हाला रेकॉर्डरमध्ये मिळतील आणि बाकी पुढचे जे लेक्चर्स आहेत ते आपले त्याच्यामध्ये होत राहतील. ठीक आहे. जसं मी तुम्हाला नेहमीच सांगतोय 2024ची, 2025ची, 2026ची ह्या तिन्ही जाहिराती ज्या आहेत त्या थोडा डिले होत आहेत फक्त ह्या अशा काही कारणास्तव. हे पिटिशनवर कोर्टात हे सगळं चालू आहे. पण जाहिराती सगळ्या होणार आहेत. परीक्षा त्याच्यामध्ये होणार आहेत आणि जाहिरात जी असेल ती फार मोठी जाहिरात असेल. कारण जागा तेवढ्या जास्त व्हॅकंट आहेत. वेळ लागेल पण जाहिरात मोठी आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. आपला अभ्यास त्याच्यामध्ये चालूच ठेवा. ठीक म्हणजे ऐनवेळी जाहिरात येऊन सुद्धा फायदा होणार नाही जर आपण तयार नसू तर. त्यामुळे आपली तयारी असली पाहिजे. आपल्या प्रत्येक ह्या 7व्या बॅचमध्ये आपण दर रविवारी तुमच्या टेस्ट पण घेतोय. म्हणजे रविवारी तुमची दर आठवड्याचं तुम्हाला पोर्शन देऊन टेस्ट पण होते. त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड लेक्चर, नोट्स, टेस्ट सीरीज असा तो कंप्लीट कोर्स आहे. फक्त टेस्ट सीरीज पाहिजे असेल तर तुम्ही तोसही कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांचा ऑलरेडी समजा तयारी पूर्ण आहे. तर एक अभ्यासाची कंटिन्युटी ठेवण्यासाठी तुम्ही जे-एम-एफ-सी प्रिलिमची आपली टेस्ट सीरीज तरी घेऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. पुढची जी काही कोर्टाची ऑर्डर आली ती मी तुम्हाला सांगेल लवकरच. धन्यवाद.